आता आपण पाहणार आहोत आजची दुसरी महत्त्वाची बातमी। खरं तर जातीचे राजकारणाचं नको असं आपण म्हणत आलो, अनेकांनी त्याला जाती अंताचा लढा वगैरेही म्हटलं, पण तरीही रोजच्या बातम्या या आजही आरक्षणाच्या आजूबाजूलाच फिरत आहेत। आरक्षण नसणारे पण ते मागणारे, आरक्षण असून ते कमी होणार ही भीती असलेले आणि आरक्षणात घोळ झालेले असे सर्वच आज मैदानात होते। सुरुवात करूयात मंत्री छगन भुजबळ यांच्यापासून। अहमदनगर मधल्या ओबीसी मेळाव्यात काल छगन भुजबळांनी आपल्या स्टाईलनं भाषण केलं। अर्थात ओबीसी मेळाव्यात टार्गेट होते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे। समतेचा लढा लढण्याचा दावा अशी टॅगलाईन असलेल्या मेळाव्यात जरांगेंवर टीका करता करता भुजबळांनी संपूर्ण मराठा समाजालाच वादात ओढलं आणि नाभिक समाजानं मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं आवाहन केलं। अहमदनगरच्या मेळाव्यात छगन भुजबळांनी नेमकं काय वक्तव्य केलंय ते आधी पाहूयात। एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात आता भुजबळांच्या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण झाल्याचा दावा विरोधकांनी केलाय। इतकंच नाही तर भुजबळांच्या त्याच वक्तव्यावर नाभिक समाजानंही आक्षेप घेतलाय। 12 बलुतेदार ओबीसी संघटनेनं तर भुजबळांच्या मेळाव्यांना बंदी घालावी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांचा राजीनामा घ्यावा अशीही मागणी केली आहे। धर्माचं जातीचं राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे आरोप देशभरात होत आहेत। त्याचा फायदा राजकारणात होतोही, पण जनतेला नक्की काय मिळतं? त्याहूनही मोठा प्रश्न हा की जनता खरंच या जातीच्या राजकारणाला बळी पडते का? त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, नेत्यांच्या वक्तव्यांनी जातीतील तणाव वाढू शकतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। सामाजिक जीवनात एका चुकीच्या किंवा आक्षेपार्ह शब्दानं काय फरक पडू शकतो याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आहेत। अजित पवारांचं कोरड्या धरणांविषयीचं वक्तव्य असो की धरणफुटीला खेकडे जबाबदार आहेत हे तानाजी सावंतांनी केलेलं वक्तव्य, अशी अनेक वक्तव्य अगदी सहजपणे लक्षात येतात आणि याच वक्तव्यांमुळे त्या नेत्यांना राजकीय जीवनात काय काय सहन करावं लागलंय हेही महाराष्ट्रानं पाहिलंय। आता तर सोशल मीडियाचं जग आहे। अगदी एका क्लिकवर कोट्यावधी जनतेपर्यंत पोहोचणं शक्य झालंय। ह्याच सोशल मीडिया राजकीय प्रचाराचंही प्रमुख साधन बनतं। त्यामुळे आज घडीला कोणत्याही नेत्याला सामाजिक जीवनात बोलत असताना अनेक गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं बनलंय आणि भुजबळांच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय। त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। गोष्ट हाताबाहेर जाण्याआधीच भुजबळांनी स्पष्टीकरणही दिलं, सोबतच आणि एक महत्त्वाचं विधानही केलं। पाहूयात। मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं, त्या गावामध्ये एका नाभिक समाजाने ओबीसीची पोस्ट टाकली म्हणून त्याच्या दुकानावर बॉयकॉट केला, बहिष्कार करण्यात आला मराठा समाजातर्फे। तर मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्या दुकानावर बहिष्कार केला, आता त्या गावातील बाकीच्या सगळ्या न्हाव्यांनी जर तुमच्यावर बहिष्कार टाकला सगळ्यांवर, मग तुम्ही काय एकमेकाची केस कापत बसणार का? तर हे चुकीचं आहे। मी काय जनरल ते स्टेटमेंट नव्हतं, त्या गावावर त्या पर्टिक्युलर नाभिक समाजाच्या बांधवावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध बोलत होतो की असंही होऊ शकेल। मग ते काही सगळ्या नाभिक समाजालाही लागू नाही आणि मराठा समाजालाही लागू नाही। राज्यात ज्या वेळेला मला कुणी सांगितलं नव्हतं राजीनामा द्या म्हणून,
विरोधी पक्षांनी नाही, कुणीच नाही, कारण त्यावेळेला काही प्रश्नच नव्हता. त्या वेळेला मी स्वतःहून की मी आज माझी भूमिका मांडायला उद्या जातो आहे, बरोबर, तर मी राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटलं. त्यावेळेला कोणी मागितलं नव्हतं ना राजीनामा, कोणी मागितलं होतं. फोनवरून सांगण्यात आलं की तुम्ही वाच्यता करू नका. मग आल्यानंतर तिथून आल्यानंतर सांगितलं की बा जाऊ द्या, तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडायला आमची काही हरकत नाही, हां, पण वाच्यता करू नका याची. मी वाच्यता केली नाही 2.5 महिने. पण त्यानंतर म्हणजे बाकीचे विरोधी पक्ष बोलता तर बोलता आपल्या पक्षाचे आमदारसुद्धा लाद घालून त्यांना बाहेर काढायचं म्हणायला लागल्यानंतर मग मला वाच्यता करावी लागली. सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अंबडमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या आधीच, म्हणजेच आजपासून जवळपास 2.5 महिन्याआधीच आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असं म्हणत भुजबळांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. मात्र तो राजीनामा स्वीकारला नसल्यानं भुजबळांचं मंत्रिपद कायम राहिलंय. आजही पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही भुजबळ उपस्थित होते. मात्र दुसरीकडे त्यांच्या कालच्या वक्तव्यांमुळे मात्र चांगलाच आणि तीव्र असा विरोध होतोय. राजकीय आणि सामाजिक संघटनांनी कालच त्यांना कडाडून विरोध केला. तोच विरोध आजही कायम होता. पाहूयात की त्यांनी जे उदाहरण दिलं की एका न्हावी समाजाला कशा प्रकारची वागणूक दिली, ती तशा प्रकारची वागणूक त्या न्हावी व्यक्तीला मिळाल्यामुळे ते चिडले आणि त्या चिडण्याच्या भावनातून ते तसे बोलून गेले की आपल्या ओबीसी समाजावरती अशा प्रकारे जर हे लोक अन्याय करत असतील तर या समाजाने अशी भूमिका घेऊन, मी त्यांच्या त्या मताशी सहमत नाही. पण जेव्हा व्यक्ती एखाद्या आवेशामध्ये भाषण करतो आणि माझ्या व्यक्तीवरती अन्याय झाला अशा याच्यातून मग दुसऱ्यांनी तसाच प्रतिसाद द्यावा या उद्देशातून ते बोललं गेलं असेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये काही गैर नाही आहे, ते आहे, पण ते भावनेच्या आहारी निघालेला शब्द आहे. त्याच्यावर मी त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देणार. नाभिक समाजाने मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये हे सांगणारे छगन भुजबळ साहेब तुम्ही कोण? तुमच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणाची तरी नावं घेता, 374 जातीचं नेतृत्व करता म्हणता आणि 374 जाती तुम्हाला फक्त सभेमध्ये गर्दी करण्यासाठी पाहिजे असतात. ही नौटंकी आता बंद करा भुजबळ साहेब. आणि भुजबळ साहेबांनी आता मेळावे घ्यायचे बंद करावे, अन्यथा महाराष्ट्रभर तुमच्या विरोधामध्ये खूप मोठं वातावरण तयार होतंय आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे पण एक लक्षात ठेवा. जरा परिपक्वता दाखवा. उद्या म्हणाल कसाई मटण कापतो, कारण आपल्याकडे कसाई हे खाटीक समाज आहे. खाटीक समाज तुम्ही मराठ्यांना मटण देऊ नका. अरे काय मूर्खपणा आहे. कशाला आगी लावताय भुजबळ साहेब, कशाला आगी लावताय? भुजबळांवर टीका करत असतानाच मनोज जरांगेंनी पुढच्या टप्प्यातील आंदोलनाची घोषणा केली. येत्या 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. त्याआधी जरांगे उद्यापासून आळंदी, नवी मुंबई, नाशिक असा दौरा करणार आहेत. आज अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली. आणखी कोणकोणत्या घोषणा केल्यात जरांगेंनी पाहूयात. लढणारच मी. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो. मी दुसरं कधीच काय बोलत नाही. आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो, काही घ्यायचं असतं तर. हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे. कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात. कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली, म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत. यांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा. कारण बहुतेक पक्षाच्या लोकांनी त्यांना बोलायचं सांगितलं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे. तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या, पण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका.
माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते, त्या अगोदरही एक 20-25 दिवस रचले होते, परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही. की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही. आरक्षणाच्या याच शृंखलेत आज नागपुरात आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वतीनं आंदोलन पाहायला मिळालं. खरं तर गेल्या 11 दिवसांपासून नागपुरात गोंड गोवारी समाजाकडून 3 तरुण आमरण उपोषणाला बसलेत. महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळावं, त्याशिवाय समाजाला अनुसूचित जमातीचे इतर लाभ मिळावेत अशी मागणी करत शेकडो आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. आज सकाळी सुरू झालेलं हेच आंदोलन दिवसभर सुरू होतं. आरक्षणाच्या प्रत्येक बातमीकडे आपलं लक्ष असेलच, मात्र तुर्तास वेळ झाली आहे आजच्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न काय होता परत एकदा सांगते. नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढू शकतो का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. यूट्यूबवरून प्रवीण दुधाळ, नेत्यांचं ऐकून जाती जातीत भांडणं करू नये, सर्व नेते निवांत आहेत, फक्त सर्वसामान्य जनतेला कोणी वाली नाही. यूट्यूबवरून गोपीनाथ पाटील, जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशा नेत्यांना निवडून देऊ नका. फेसबुकवरून संजय मोरे, भुजबळांकडून जाती जातीत भांडण लावणारे वक्तव्य झाली आहेत आणि तेही सरकारमध्ये असताना. फेसबुकवरूनच लक्ष्मण चव्हाण, आजही गावखेड्यातल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात, पण काही राजकारणी समाजांमध्ये वाद भडकवतात. इंस्टाग्रामवरून जयमाला धनकीकर, हो वाढू शकतो आणि वाढतोय, कोणीही असे वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. इंस्टाग्रामवरून गणेश मापारी, मनोज जरांगेंचं भाषण संतुलित असतं, तुलनेनं भुजबळ राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्व असून खालच्या थरातील भाषा वापरतात. महाराष्ट्रातून आलेल्या असंख्य प्रतिक्रियांमधून काही निवडक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत पोल रिझल्ट आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढू शकतो का? एकूण 20,000 मतं यूट्यूबवर. 95% लोकांना वाटतंय की होय, नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढू शकतो. फक्त 5% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. ब्याण्णव 92% लोकांचं म्हणणं आहे होय, 8% लोकांचं म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 91% लोकांचं होय म्हणणं आहे, 9% नाही म्हणतात. एक्सवर 89% लोकांचं म्हणणं आहे होय, 11% म्हणणं आहे नाही. परत एकदा सोशल मीडिया, नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढतोय असं मत व्यक्त करतात. विविध नेते जातीबद्दल बोलू लागले, दुसऱ्या समाजावर टीका करू लागले की समजायचं निवडणुका जवळ आल्या आहेत. आता देशात आणि महाराष्ट्रात तसंच वातावरण आहे. आपल्या विचित्र बोलण्यामुळे समाजातील वातावरण गढूळ होत जातं. तो गढूळपणा निवडणुकांनंतरही तसाच राहतो, बऱ्याचदा वाढत जातो. याचं भानही या नेते म्हणणाऱ्यांना नसतं. गावगाडा कोणत्याही एका जातीमुळे चालत नसतो हे गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकाला चांगलंच माहिती असतं, पण नेते म्हणवणारे दुर्लक्ष करतात. एरवी गुण्या गोविंदानं एकत्र राहणाऱ्या गावकऱ्यांना आपल्या स्वार्थासाठी वेगळं करायचा प्रयत्न नेते म्हणवणारे करत राहतात. एकीकडे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे जातीच्या अस्मितांना टोक काढत राहायचं. अशा दुहेरी नीतीमुळे राज्य म्हणून आपण मागे जातोय का हा प्रश्न
नेते म्हणवणाऱ्यांनी स्वतःला विचारायला हवा. अशा नेत्यांचं किती ऐकायचं, त्यांच्या मागे किती जात राहायचं, हा प्रश्न गावकऱ्यांनीही स्वतःला विचारायला हवा. निवडणुका आल्यावर जातींची आठवण येणारे नेते गावाच्या विकासासाठी, गावाच्या प्रगतीसाठी काय करतायत, हा प्रश्न खरं तर गावकऱ्यांनी नेत्यांना आणि स्वतःला विचारत राहायला हवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.